महाराष्ट्रातील तमाम माझ्या सर्व इयत्ता 6वी आणि 7वीच्या स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी तर्फे सर्वांना सप्रेम नमस्कार. चला फायटर्स, गुड मॉर्निंग. चलो, आवाज येतोय? क्लिअर आहे? वा वा वा, शाबास. चला आदेश महाराज, सिद्धांत. चलो सर, लोडिंग होतोय. नाही बेटा, स्टार्ट झालेला आहे. हां, तुम्हाला पहिले ना मेसेज येतो, मेसेज नंतर मग तुम्हाला ॲपमध्ये दिसतं की आपलं हे लेक्चर स्टार्ट होणार आहे. अंकांची ओळख किंवा संख्यांची ओळख 5 नंबरचं लेक्चर आपलं स्टार्ट होणार आहे. मग 5 नंबरच्या लेक्चरची लिंक तुम्हाला मिळालेली असते. जेव्हा इथून क्लिक होतो तेव्हा मग तुमचं प्ले होतं. ओके, चला. यस, ओके. चलो, आता आपण बाळांनो जवळपास अर्ध्या संख्यांच्या वर कव्हर केलेल्या आहेत की नेमक्या त्या संख्या काय असतात, है ना. आता राहिलेले आपण आणखी 2 लेक्चरमध्ये कव्हर करूयात, म्हणजे कंप्लीट होईल तो बेसिकवाला भाग. बरोबर आहे? ओके, चलो. चला, वेदांत महाराज आले. वा. आता याच्यामध्ये आता काल बघा बऱ्याच जणांनी आपली लिंक शेअर केली, त्याच्यामुळं बऱ्याच जणांपर्यंत पोहोचलो आपण. त्यांनी कॉल सुद्धा केलेले आहेत आपल्याला. काही त्याच्यातले जुनेच विद्यार्थी आहेत, पण त्यांना काही माहीत नसल्यामुळं तो थोडासा प्रॉब्लेम होता त्यांच्यासाठी. पण काल माहीत झालेला आहे त्यांना, त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं ना मी कालच्या लेक्चरमध्ये थोडीशी तुम्ही पण मदत करा की बाबा आपली जी लिंक आहे ही इतर लोकांपर्यंत पोहोचवा. कारण आपण नाव शून्यातून उभं केलेलं आहे, पण आपलं काम मात्र 100%ला ऑलरेडीच आहे. त्याच्यामुळं फक्त नाव लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे, इतर लोकांपर्यंत, इतर मित्रांपर्यंत पोहोचवायचं आहे. तेवढी तुम्ही मदत करा. ओके. आणि ग्रुपला आलेली लिंक किंवा ग्रुपला जो मेसेज येतो तो मेसेज तुम्ही शेअर करा. ओके, चला, डन. यस, थँक्यू. आता बघा याच्यामध्ये आपण काय घेतोय तर संख्यांची ओळख. पहिले कोणत्या संख्या घेतल्या? पहिले घेतल्या आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. आता रिव्हिजन आहे, कालच्या लेक्चरमध्ये मी रिव्हिजन केलंय, व्यवस्थित परफेक्ट रिव्हिजन केलंय कालच्या लेक्चरमध्ये. तर पूर्णांक संख्या झाल्या, त्याच्यानंतर आलो सम विषम, त्याच्यानंतर आलो रोमन नंतर मूळ, जोडमूळ चालू होतं आपलं, फक्त मूळ संख्या झालं. बरोबर आहे? यस. चला, म्हणजे आपण बघा आता जोडमूळ संख्या हा पार्ट स्टार्ट झालेला होता आपला, परंतु आपण सुरुवात त्याला फक्त हेडिंग लिहिली होती. बरोबर आहे का? यस. जोडमूळ याला म्हणतो आपण ट्विन प्राइम. याला काय म्हणायचं? जोडमूळला ट्विन प्राइम. को प्राइम वेगळं, ट्विन प्राइम वेगळं आणि प्राइम वेगळं. आणि मग नंतर इथं या सगळ्यांच्या विरुद्ध त्याचं नाव आहे कंपोजिट नंबर. बरोबर आहे? यस. चला, मस्त एन्जॉय चाललाय बघा सुट्ट्यांचा. आहे अजून किती दिवस आहेत? 15, 16, 17, 18 दिवस आहेत अजून, है ना. चलो, एन्जॉय करो. आता पहा, जोडमूळ संख्या ट्विन प्राइम, याच्यासाठी पहिले मला मूळ संख्या माहीत पाहिजे. बघा मी इथं काय करतो, परत एकदा लिहितो. तुम्ही लिहू नका, तुमच्याकडे ऑलरेडी आहे लिहिलेलं कालच्या लेक्चर मधलं. 2, 3, 5, 7 मला एकदा लिहू द्या एवढं. 11 ते 20 पर्यंत बोला. 11, 13, 17, 19. चलो, 21 ते 30 पर्यंत बोला. 21 ते 30 पर्यंत. 23, 29. त्याच्यानंतर 31 ते 40 पर्यंत बोला. 31. पुढे 37. अजून कोण आहे? 32, 33, 34 नाहीये, 35 नाही, 36 नाही, 37. अजून 41 ते, हे तुम्ही लिहू नका, ऑलरेडी तुमच्याकडे आहे. 41, 43, 47. बरोबर आहे. पुढे 51 ते 60च्या दरम्यान. 51 नाही, 52 नाही, 53, 54, 55, 56, 57, 58, 59. राईट. ओके. 61 ते 70 बोला. 61, 62 नाही, 63 नाही, 64 नाही, 65 नाही, 66 नाही, 67 आहे. 67. 68 आहे का? नाही. 69 नाही. 71 ते 80 बोला. 71 ते 80, 71, 73, 79, 81 ते 90. चला बोलो 90. 82 नाही, 83, 84 नाही, 85 नाही, 86 नाही, 87 नाही, 88 नाही, 89 आणि 91 ते 100. 97. बरोबर आहे? यस. सगळे आपण नोट केलं त्या काल. टेबल हा पूर्ण नोट केलेला होता. आता मला याच्यात सांगा, बघा काय म्हणतोय. जोडमूळ संख्या म्हणजे काय? एकदम साधं. ट्विन प्राइम मीन्स व्हॉट?
तर ट्विन प्राइम मीन्स ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्यांना म्हणायचं ट्विन प्राइम, किंवा ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या म्हणजे मूळ संख्यांच्या व्यतिरिक्तची एक संख्या असेल तर त्याला म्हणतात जोडमूळ संख्या. कळालं काय काय म्हणलो पहा. ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान कितीचा फरक असतो, दोनचा फरक असतो, बरोबर आहे काय, दोनचा फरक, त्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या, किंवा ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक तुमची संयुक्त संख्या असते त्याला म्हणायचं जोडमूळ संख्या. बरोबर आहे. पाहता ज्या दोन संख्यांच्या दरम्यान ज्या दोन संख्यांच्या दरम्यान कितीचा फरक असतो, दोनचा फरक असतो. ज्या दोन, अरे यार एक शब्द राहिला इथं, मूळ संख्या महत्वाचा आहे. ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान दोनचा फरक असतो, ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान दोनचा फरक असतो त्यांना दिसतंय की बघा बाळांनो, ह्या हँडरायटिंग का मोठी काढू, जोडमूळ संख्या म्हणतात, ट्विन प्राइम म्हणतात, जोडमूळ संख्या म्हणतात. प्राइम नंबर्स in which difference is equals to 2 is called as ट्विन प्राइम. ओके चला आता दुसरं काय म्हटलं मी, ऑर. हे महत्वाचं काय बाळांनो, कारण जेव्हा समजा आपल्याला एखादा थेरॉटिकल प्रॉब्लेम येतो ना, म्हणजे काय सेंटेन्स मध्ये येतात ना, त्यावेळेस हे असे थेरॉटिकल कन्सेप्ट महत्वाचे असतात. आता माहिती आहे सगळ्यांना ट्विन प्राइम म्हणजे काय, तर दोघांमध्ये दोनचा फरक असतो. जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर दोघांमध्ये दोनचा फरक असतो, बरोबर आहे. पण यालाच आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो. पाहता ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान बघा आता मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते. आता संयुक्त म्हणजे काय, मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त ज्या संख्या असतात त्यांना म्हणतात संयुक्त संख्या. मग बघा आता ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते, आता आज होईल आपलं संयुक्त संख्या असते. ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. ट्विन प्राइम जोडमूळ संख्या म्हणतात. If in between two any prime numbers there is a one composite number, then it is said to be these two prime numbers are twin prime. These two prime numbers are ट्विन प्राइम. ओके चलो हे झालं तुमचं किंवा जोडमूळ संख्या म्हणजे काय. बाळांनो जेवढं वरचं महत्वाचं आहे ना सेंटेन्स, तेवढंच दुसरं महत्वाचं सेंटेन्स आहे. बरं हे दुसरं सेंटेन्स पण फार इम्पॉर्टंट आहे. का, कारण कधी कधी काय होतं ना आपल्याला की ह्या ज्या सेंटेन्स आहेत ना, यांनी जर विचारलं विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट, खालीलपैकी करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे असं जर विचारलं तर मग आपल्याला हे ना हे असं माहीत असायला पाहिजे की जोडमूळ संख्येला असं म्हणतात. ठीक आहे चला मग या आता आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या लिहायच्या. काय लिहायचंय, जोडमूळ संख्यांच्या जोड्या. 1 ते 100 पर्यंतच्या, बघा 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या. तुमची खालच्या कमेंट दिसणार चालल्यात बघा, थांबा. जोडमूळ संख्यांच्या जोड्या. चला बरं तुम्ही लिहा. आता तुमच्याकडे मूळ संख्या मी लिहून दिलेल्या आहेत ऑलरेडी, बोर्डवर पण आहेत. तर तुम्ही सांगा बरं 1 ते 100 पर्यंतच्या एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती. ओके चला फास्ट, मी कमेंट दिसणार चालल्यात तुमच्या. एकच मिनिट. 41 43 लिहिले बघा. सर प्लीज इंग्लिशमध्ये लिहायचे. बाळांनो कसं लिहा आता इथं जागा. बरं मी सांगतो तसं लिहिता का तुम्ही, है ना. इफ एनी टू
prime numbers has difference equal to 2, then it is said to be twin prime. If any two prime numbers has difference equal to 2, then it is said to be twin prime. Okay, second sentence काय, if in between two किंवा असं लिहा, if any two prime numbers consist, बरं एक लिहा पहिले मग सांगतो तुम्हाला. झालं का लिहिणं? यस, पुढे लिहा आता. इफ इन बिटवीन एनी टू प्राइम नंबर्स देर इज अ वन कंपोजिट नंबर, देन दिस टू प्राइम नंबर्स सेड टू बी ट्विन प्राइम. ओके, असं नोट करा वाटल्यास. हां, मी तसं लिहून देणारच आहे बरं तुम्हाला. नंतर जेव्हा आपण हे घेऊत ना चॅप्टर वाईज, तर त्यावेळेस मी तुम्हाला तसं लिहिणारच आहे ना. हां, तिथं तुम्हाला लिहून देणारच आहे. आपण फक्त आता काय यांची ओळख बघतोय ना, याच्यावरचे प्रॉब्लेम आपण घेतले है ना नैसर्गिकचे म्हणजे नॅचरल नंबरचे प्रॉब्लेम घेतले, त्याच्यानंतर होल नंबर असेल, इंटिजर असतील, कोणत्याही संख्येवरचे आपण प्रॉब्लेम घेतले नाही. फक्त ओळख घेतोय, ओळख म्हणजे याला नेमकं म्हणतात काय, बस एवढंच घेतोय आपण. ठीक आहे, चला किती आल्या जोड्या बघा. एकांनी सांगितलं 3 आणि 5, सिद्धांत आदेश 41 43 71 73. बर, हां, अजून अजून कंप्लीट. ओके, हां, फक्त काय लक्षात ठेवायचं बघा, जर डिफरन्स 2 चा असेल तर ट्विन प्राइम, संपलं. थोडक्यात डिफरन्स 2 चा ट्विन प्राइम. हां, झालंय. ओके, आता याच्यामध्ये बघा काय आहे, आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या ट्विन प्राइम काढायच्या. आता मग सांगा 2 आणि 3 मध्ये 2 चा डिफरन्स येतो का? नाही येत. बरं, डिफरन्सही येत नाही. आणि दुसरं महत्वाचं गोष्ट काय, सेकंड सेंटेन्स नाही का लिहिलं, इन बिटवीन टू प्राइम नंबर्स देर इज एनी वन कंपोजिट नंबर. ह्याच्या दरम्यान कंपोजिट नंबर आहे का? नाही आहे. कंपोजिट नंबर आहे का? नाही आहे. त्याच्यामुळं तुमचं ही जोडी येणार नाही. हा, 2 3. पण 3 आणि 5 मध्ये बघा, 3 आणि 5 मध्ये आहे का? यस, 3,5. या दोघांमध्ये 2 चा फरक आहे आणि मधामध्ये त्यांच्या कंपोजिट नंबर कोण आहे? 4 आहे. मधामध्ये कंपोजिट नंबर कोण आहे? 4 आहे. ठीक आहे, अजून पुढे चला. 5 आणि 7 जमतं का बघा? 5 आणि 7, 5 आणि 7 हे जमतं का बघा? चला, 5 आणि 7. चलो कंप्लीट. त्याच्यानंतर 7 आणि 11 नाही जमत. 11 आणि 13, 11 आणि 13 बघा, 2 चा फरक, मधामध्ये 12 बसलाय. ठीक आहे, अजून 13 17 तर नाही, पण 17 19 आहे, मधामध्ये 18 बसलाय आणि दोघांमध्ये 2 चा फरक येतो. बर, पुढे 19 23 नाही, 23 29 नाही. बर, 29 31 आहे का बघा? एकोणतीस 31 आहे. पुढे 31 37 नाही, 37 41 नाही, पण 41 43 आहे. 41 43 आहे, बरोबर आहे ना? हा, 41 43 आहे. अजून पुढे 43 47 नाही, 47 53 नाही, 53 59 नाही, 59 61 आहे. 59 61 आहे. अजून पुढे 67 71 नाही, 71 73 आहे. 71 73 आहे. 71 73 आहे, बरोबर आहे. यस, त्याच्यानंतर अजून मला पुढे कुणीही दिसत नाही. म्हणजे टोटल किती झाल्या बरं ह्या जोड्या? टोटल 8 जोड्या. हाऊ मेनी पेअर्स अप टू 100? देर इज 8 पेअर्स. 8 पेअर्स अप टू 100. व्हॉट? ट्विन प्राइम नंबर्स. पेअर ऑफ ट्विन प्राइम इज अप टू 100, नियर अबाउट 8 पेअर्स. चलो कंप्लीट. आता बाळांनो, याच्यानंतर एक सेंटेन्स लिहायचे आणि त्याच्यानंतर जायचं आपल्याला को प्राइम, सहमूळ संख्या. काय लिहायचं? को प्राइम. चलो माहेश्वर, सिद्धी, बेटा उशीर केला तुम्ही यायला. ओ पावरा, आदेश महाराज, सिद्धांत लवकर आले होते वेळेवर. चला, झालं का? यस, ओके, चलो कंप्लीट. जाऊ पुढे.
डन बोलत चला तुम्ही. बर बर ठीक आहे ठीक आहे. बर लिहून देईल, बायलँग्वेज लिहून देईन. यस 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 ओके चलो. मग काय करावं लागेल, एक ही ओळ एक इंग्लिशमध्ये, एक ही पुन्हा इंग्लिशमध्ये असं लिहू. ओके चलो ठीक आहे, झालंय. बर आता याच्या पुढे एक नोट लिहा. हा मी सांगतो तसं नोट लिहा, किंवा मग आपण असं लिहू शकतो, इन ट्विन प्राइम इट इज रिक्वायर्ड टू कंपल्सरी दॅट इज बोथ नंबर्स आर प्राइम, है ना. पाहता काय आहे तर इथे लिहितो, जोडमूळ संख्येमध्ये दोन्ही, इथे लिहितो दोन्ही संख्या ह्या मूळ संख्या असतात, किंवा दोन्ही संख्या मूळ संख्या असणे आवश्यक असते. ओके, त्याच्यात काय, दोन्ही संख्या मूळ संख्या असणे आवश्यक असते. बरोबर आहे. यस, इन अ ट्विन प्राइम लिहा, इन अ ट्विन प्राइम पेयर किंवा ट्विन प्राइम नंबर्स बोथ द नंबर्स आर प्राइम. It is compulsory both numbers are prime. Yes, it is compulsory both numbers are prime. It is compulsory both numbers are prime. चला झाले का. आता आपल्याला जायचं बाळांनो को प्राइम मध्ये. हे कंपल्सरी आहे बरं, की दोन्ही काय असाव्या, तुमच्या प्राइम नंबर असाव्या, हे कंपल्सरी आहे. बरं आता पुढे बघा, पुढचं नाव आहे बाळांनो सहमूळ संख्या. सहमूळ संख्या ज्याला आपण म्हणतो को प्राइम. काय म्हणतो, को प्राइम, ज्याला आपण म्हणतो को प्राइम. यस ओके. हा आता को प्राइमच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहीत पाहिजे. मराठीमध्ये त्याला अवयव म्हणतो, ज्याला आपण फॅक्टर म्हणतो किंवा डिव्हिजर म्हणतो. बरोबर आहे. आता मला सांगा, यस समजा 8 आहे आणि इकडं 12 आहे. बरोबर आहे. 8 आहे आणि इकडं 12 आहे, किंवा इकडे 9 घ्या तिकडे 12 घ्या, सोपं जाईल अजून. इकडे 9 आहे तिकडे 12 आहे. आता फॅक्टर कोणाला म्हणतो आपण, अवयव कोणाला म्हणतात, एखाद्या संख्येचे अवयव हे आहेत असं म्हणतो. मग ते कधी म्हणतो आणि कोणाला म्हणतो, ते कधी म्हणतो आणि कोणाला म्हणतो सांगा बरं. कधी आणि कोणाला म्हणतो बोला. कधी आणि कोणाला म्हणतो. चला झालं का. हा बघा आता या 9 ला कुणी कुणी भाग जातो बघा. या 9 ला 3 न भाग जातो आणि 9 न भाग जातो. 1 घ्यायचा नाही बाळांनो, 1 कुणीकडे असतो काय, 1 कुणालाही भाग जातो, 1 घ्यायचा नाही. 3 न आणि 9 न भाग जातो. बरोबर आहे. इकडे बघा बरं, 3 न जातो, 4 न जातो, 6 न जातो आणि 12 न जातो. बरोबर आहे. यस, आता याच्यामध्ये हा एक तो फॅक्टर असतो, पण आपल्याला इथं घ्यायचा नाही. फक्त काय घ्यायचं, 3 आणि 9च घ्यायचं फक्त. इकडं 1च्या ऐवजी 3 4 6 12 एक सोडून द्या समजा समजण्यासाठी, कारण एक सगळीकडेच असतो. पाहता आता हे झाले बघा 9चे फॅक्टर आणि हे झाले तुमचे समजा 12चे फॅक्टर. आपण यांना असं म्हणू की बाबा या संख्यांनी यांना भाग जातो आणि 9ला या संख्यांनी भाग जातो असं म्हणू. बरोबर आहे. बरं आता याच्यामध्ये काय म्हणायचं माहिती आहे, समजा या दिलेल्या दोन्ही संख्यांना भाग जात असेल एखाद्या संख्येने, तर त्याला म्हणायचं सामायिक अवयव, कॉमन फॅक्टर. त्याला काय म्हणायचं, सामायिक अवयव, कॉमन फॅक्टर. आलं लक्षात. ओके, काय म्हणायचं पहा, आता 9ला 3 आणि 9 ने भाग जातो,
9ला कुणी भाग जातो? 3 आणि 9ने जातो. इकडे कोणी जातो? 3 4 6 12. तर या दोघांनाही भाग जाईल असं कोण आहे बघा? इकडे 3 आहे, इकडे 3 आहे. मग या 3ला म्हणायचं कॉमन फॅक्टर. अजून एक राहिला की याच्यात 2 नाही जातो की याला? 2 नाही जातो. एक राहिलं की? 2 नाही जातो. बरोबर आहे. यस, ओके आदेश महाराज. चला, आदेशचा आदेशाला पाहता 2 नाही जातो, पण इकडं नाही ना तो. त्याच्यामुळे कॉमन फॅक्टर काय सांगतो आपल्याला की यालाही भाग जातो आणि याही संख्येला भाग जातो है ना. म्हणजे दोन्ही नंबर्सला डिव्हाइड करणारा फक्त एकच आहे, तो म्हणजे 3. आणि मग त्या 3ला म्हणायचं कॉमन फॅक्टर. 3ला काय म्हणायचं? कॉमन फॅक्टर, सामायिक अवयव. त्याला काय म्हणायचं? सामायिक अवयव, कॉमन फॅक्टर. ठीक आहे, सामायिक अवयव कॉमन फॅक्टर, त्यालाच काय म्हणतो आपण? कॉमन फॅक्टर. आलं का लक्षात तुमच्या आता या शब्दाचा अर्थ काय आहे? कॉमन फॅक्टर, सामायिक अवयव किंवा कॉमन फॅक्टर. कळालं? ओके. मग आता नेमकं याचं म्हणणं काय असतंय पाहता. समजा मी अजून एक संख्या घेतली, 8 घेतली आणि 21 घेतली. 8 आणि 21 घेतली. बघा आता हे जे आहे ना फार सोपं आहे, पण एक बुकमध्ये आपल्याला प्रॉपर पद्धतीने ना दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्यूज होतं. फार सोपं आहे. पाहता आपल्याला पहिले कळालं सामायिक अवयव म्हणजे काय, कॉमन फॅक्टर म्हणजे काय. आता इकडे या, याला कुणी कुणी भाग जातो? याला 2नी जातो, 4नी जातो, 8नी जातो. बरोबर आहे. बर, याला कुणी कुणी भाग जातो? याला 3नी जातो, याला 7ने जातो आणि 21ने जातो. बरोबर आहे. यस. आता सांगा या दोघांमध्ये कोणी कॉमन आहे का? या दोघांमध्ये कोणी कॉमन आहे का? या दोघांमध्ये बिलकुल कॉमन नाही. या दोघांमध्ये कुणीही कॉमन नाही. मग या दोघांमध्ये कुणीही कॉमन नसेल तर त्याला काय म्हणणार? यांचा एकही सामायिक अवयव नाही, यांचा एकही कॉमन फॅक्टर नाही. मग जर समजा दिलेल्या दोन्ही संख्यांचे म्हणजे कोणाचे 21 आणि 8चे आपण जर फॅक्टर काढले आणि त्याच्यामध्ये एकही कॉमन नसेल तर त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. म्हणजे काय? 8 आणि 21चा एकही कॉमन फॅक्टर नाहीये, मग याला म्हणायचं सहमूळ संख्या. काय म्हणायचं? सहमूळ संख्या, को प्राईम नंबर्स. याला म्हणायचं को प्राईम. कळालं का? महत्वाची कंडिशन काय बघा, यांचा एकही कॉमन फॅक्टर नसेल, यांचा एकही कॉमन फॅक्टर नसेल तर त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. पहिला पॉइंट क्लिअर झाला. काय? किंवा यांचा कॉमन फॅक्टर नाहीये, चला सहमूळ संख्या. कॉमन फॅक्टर म्हणण्यापेक्षा असं म्हणायचं की दोघांनाही कोणत्या एकाच संख्येनं भाग जातो का? नाही जात, मग त्या सहमूळ संख्या. पण तेच जर मी असं लिहिलं 15,21 तर दोघांना कुणी भाग जातो? 3 भाग. हा, येतोय का आवाज? ओके. बघा आता येते आवाज. येस, साऊंड इज नॉट कमिंग. ओके, वेदांत महाराज आला का आवाज? बघा काय म्हटलं मी, इथपर्यंत कळालं की या दोघांना कुणी भाग जातो? 3 भाग जातो. यालाही जातो, यालाही जातो. म्हणजे ही सहमूळ संख्या नाही, ही को प्राईम नाही, सहमूळ संख्या नाही. ओके, ही नाही, को प्राईम नाही. का बरं? कारण त्यांचा एक कोणीतरी कॉमन फॅक्टर आहे. कॉमन फॅक्टर नसेल तर ती असते को प्राईम. कॉमन फॅक्टर नसेल तर ती असते को प्राईम. बरोबर आहे. मग यांचा कॉमन फॅक्टर कोणी आहे का? नाही आहे, मग ही को प्राईम. आता दुसरा मुद्दा काय बोलत होतो, पण आपलं माईक बंद झालं. पहा, दुसरा मुद्दा असा होता, दुसरा पॉइंट असा होता की तुम्ही म्हणसाल सर याच्यात 8 आणि 21 कोणीच प्राईम नाही, एकही संख्या मूळ नाही, तरी हे को प्राईम आहेत. यस,
मग को प्राईमची कंडिशन काय आहे, त्या दोन्ही संख्या तुमच्या प्राईम असो नसो, दोन्ही संख्या तुमच्या मूळ असो नसो, काही घेणं देणं नाही, फक्त दोघांनाही कोणत्या एकाच संख्येने भाग जाऊ नये असं असेल तर त्याला म्हणायचं कोप्राईम. कळालं आता कोप्राईमचं म्हणणं काय. बरं, मी अजून एक एक्झाम्पल देतो, हे सांगा. समजा तुम्हाला म्हटलं की 6 आहे आणि दुसरं 25 आहे. सांगा बरं, ही कोप्राईम आहे का नाही. 6 and 25 इट इज कोप्राईम ऑर नो. येस ऑर नो. बोला. अरे यस सर, ओके. चला, ही को प्राईम आहे. का बरं आहे. यस, बघा आता को प्राईम आहे, सहमूळ आहे. का बरं सहमूळ आहे सांगा. ही का सहमूळ आहे. ओय सिद्धांत बेटा, ही को प्राईम आहे ना. का आहे. कारण यांना कुणीच भाग जात नाही ना दोघांना. कन्फ्यूज होऊ द्यायचं नाही. मी काय म्हटलं की समजा दोघांना कोणत्याही एकाच संख्येने भाग जात असेल तर ती कोप्राईम नसते. कोप्राईम नसते. हे बघ, या दोघांना 3 न भाग जातो, मग ही कोप्राईम नाहीये, सहमूळ नाहीये. या दोघांना 3 न भाग जातो, ही सहमूळ नाहीये, कोप्राईम नाहीये. या दोघांना कुणीच भाग जात नाही एकाच संख्येने. बघा बरं, याला 2 4 8 न जातो, याला 7 3 21 न जातो, मग दोघांनाही भाग जायला अशी कोणी आहे का. कोणीच नाही, मग ही कोप्राईम झाली. इथं या दोघांनाही कोणी भाग जाईल का. बघा, ह्याला 3 न जातो, 2 न जातो, 6 न जातो, ह्याला 5 न जातो आणि 25 न जातो. बघा, दोघांनाही भाग जाईल असं कोणी आहे का. कोणीच नाही, मग ही कोप्राईम आहे. सिद्धांत कळालं का बेटा. पाय अजून एक तुझ्यासाठी एक देतो अजून. पाय आता. यस, आता एक अजून एक घे. समजा तुला असं दिलं 4, बघा 4 आणि पुढे लिहिलं 15. बघा आता सिद्धांत पाय, आता या दोघांनाही भाग जाईल असं कोणी आहे का. दोघांनाही भाग जाईल असं कोणी आहे का. कोणीच नाही, मग ही कोप्राईम. काय झाली ही जोडी. कोप्राईम झाली. ही जोडी झाली कोप्राईम. कळालं. बर, तुझ्यासाठी अजून एक. समजा इथं म्हटलं 7 आणि इथं म्हटलं 13. बोल, 13 आणि 7 ला कुणी भाग जाईल का कॉमनली. या दोघांनाही भाग जाणारा कॉमन अंक आहे का. कुठला कॉमन नंबर आहे का एखादा. नाहीये, मग याला म्हणायचं कोप्राईम. तुम्ही किती घ्या अशा. समजा 25 घेतलं आणि पुढे घेतलं समजा आपण 36. बोला, या दोघांमध्ये कोणी असा आहे का जे दोघांनाही डिव्हाइड करेल, म्हणजे या दोघांनाही भाग जाईल असं कोणती संख्या आहे का. नाहीये, मग याला म्हणायचं कोप्राईम. कळालं का आता कोप्राईमचं म्हणणं काय आहे. कळालं कोप्राईमचं म्हणणं काय. मग आता नोट करूत. पाहता या इकडे, आता नोट करूत. बघा, एवढं सोपं आहे, पण बुकमध्ये आहे ना हे अशा पद्धतीनं दिलेलं नाही आहे, काहीतरीच दिलेलं आहे ना त्याच्यावरून ओळखा म्हटलंय. फार डिटेलमध्ये स्टडी करायचा, व्यवस्थित करायचा, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाले ना की प्रश्न काही आला की आपल्याला सॉल्व्ह करता येत असतो. चला या पुढे आता बघा. या इथं लिहा खाली. ज्या दोन संख्यांचा एकही, बघा, सामायिक अवयव नसतो. ज्या दोन संख्यांचा एकही सामायिक अवयव नसतो. यस, ओके, लिहितो, इंग्लिशमध्ये लिहितो. ज्या दोन संख्यांचा एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. सहमूळ संख्या म्हणतात. त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. राईट. हा ना. इथं पहा, इफ एनी टू नंबर having no common factor,
नो कॉमन फॅक्टर, देन इट इज सेड टू बी को प्राईम नंबर. देन इट इज असं डायरेक्ट लिहा, को प्राईम नंबर. बघा हँडरायटिंग मोठी काढायची का, बघा दिसतंय का. ओके, आता मी असं एक एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल बघा काय आहे. एक्झाम्पल बघा काय आहे. यस, इफ एनी टू नंबर्स हॅव्हिंग नो कॉमन फॅक्टर आर नोन ॲज को प्राईम नंबर्स. आता दुसरं बघा, एक एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल असं आहे, जसं आपण आता लिहिलं ना, ते कुठलं लिहिलं बघा, 8,21. बरोबर आहे. ही पहिले मराठीमध्ये लिहितो. ही सहमूळ संख्येची जोडी आहे. सहमूळ संख्येची जोडी आहे. बघा, ही सहमूळ संख्येची जोडी आहे, कारण 8 आणि 21 यांचा एकही सामायिक अवयव नाही, म्हणजे यांना कोणत्याही एकाच संख्येने भाग जात नाही. ठीक आहे, ओके. 8 आणि 21 यांचा एकही, बघा, एकही सामायिक अवयव नाही. सामायिक अवयव नाही, यांचा एकही सामायिक अवयव नाही, म्हणून ती काय आहे, को प्राईम नंबर, सहमूळ संख्येची जोडी आहे. बरोबर आहे. खाली एक्झाम्पल तेच लिहा, पण इंग्लिशमध्ये लिहा. पहा आता, हां, 8,21 इट इज को प्राईम नंबर. को प्राईम नंबर बिकॉज, चला, बिकॉज 8 and 21 has no common factor. No common factor. Has no common factor. यांचा कोणी कॉमन फॅक्टर आहे का, नाही, म्हणून काय आहे ते, को प्राईम आहे. बिकॉज 8 and 21 has no common factor. यस, ओके. चला, आता अजून एक एक्झाम्पल घेऊ की बाबा तो सहमूळ संख्येची जोडी का नाही म्हणून, म्हणजे तुम्हाला नंतर रिव्हिजन करताना कळेल की काय आहे. एवढं नोट करत चला. चला, एवढं नोट करा. झालं का बघा. चौथीचे विद्यार्थी असतील कोणी तुमच्या ओळखीचे किंवा तिसरीचे असतील, त्यांना पण सांगा बाळांनो. तिसरी, चौथी, त्याच्यानंतर पाचवी, है ना. तिसरी म्हणजे कुठलं तर फाउंडेशन असतं, चौथीला स्कॉलरशिप आहे, पाचवीला नवोदयची परीक्षा आहे, 6वी 7वीला तर तुम्ही आहोत, आणि 8वीला NMMS आहे. तर पहिली ते 8वी पर्यंतचे कोणतेही विद्यार्थी असतील ना, तर त्यांना इन्फॉर्म करा बाळांनो, कारण पहिली दुसरीचं जर सोडलं तर तिसरी पासून आपले रेग्युलर क्लासेस चालू झालेले आहेत सर्व परीक्षांचे. यस, ओके. झालं का, डन बोला. ओके, डन. चला, आता पुढे एक एक्झाम्पल असं घ्या किंवा ते सहमूळ संख्येची जोडी का नाही, तो को प्राईम का नाही आहे, त्याचं एक एक्झाम्पल घ्या. ठीक आहे, चला, सगळंच क्लिअर करूत ना आपण. यस, ओके. बघा आता, समजा मी असं लिहिलं 9,15. बघा, एक्झाम्पल सेकंड, 9,15 ही सहमूळ संख्येची जोडी नाही, कारण ही सहमूळ संख्येची जोडी नाही. सहमूळ संख्येची जोडी नाही, कारण चला, वेदांत महाराज असं कसं काय झालं अचानक. वेदांत महाराज भरपूर आहेत त्याच्यात. चला, पेपर 1 मध्ये आहेत, पेपर 2 मध्ये आहेत, मग छोटे छोटे सब्जेक्ट आहेत आतमध्ये. यस, हां, आपण NMMSचं जेव्हा घेऊत ना त्यावेळेस तुम्हाला कळणारच आहे की. ओरे बापरे. सिद्धी म्हणते, मी लिंक माझ्या मैत्रिणींना रोज पाठवते. वा वा वा, शाबास, थँक्यू, धन्यवाद. यस, पहा आता
9,15 ही सहमूळ संख्येची जोडी नाही. कारण बघा, कारण 9 आणि 15 यांचा 3 हा सामायिक अवयव आहे. 3 हा सामायिक अवयव आहे. सामाजिक नाही हा, सामायिक अवयव आहे. अवयव म्हणजे फॅक्टर. सामायिक अवयव आहे. 3 हा सामायिक अवयव आहे. बरोबर आहे. यस. मग खाली आपल्याला परत लिहायचं याला बघा. हां, ते असं लिहायचंय की 9,15 इट इज नॉट. एकच मिनिट, डायरेक्ट लिहा. नो को प्राइम नंबर्स. को प्राइम नंबर्स. ओके, नंबर because 9 and 15 has common factor. आणि कंसात लिहा 3 कॉमन फॅक्टर असं लिहा. आपल्याला फक्त कळणं गरजेचं आहे की ते काय आहे आणि काय नाही. राईट. ओके, ते काय आहे आणि काय नाही हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. बरोबर आहे. यस. इट हॅज नो कॉमन फॅक्टर, तर मग को प्राईम नंबर. आणि जर कॉमन फॅक्टर असेल तर त्याला म्हणायचं नो को प्राइम नंबर्स. इट इज नॉट, नो नाही, नॉट. हां, इट इज नॉट को प्राइम नंबर्स. ओके. यस. चलो डन. राईट. आता नेक्स्ट वाला बघा काय आहे बाळांनो. आता याच्यात इम्पॉर्टंट सेंटेन्स काय आहे. इना मराठीत लिहितो पहिले. सहमूळ संख्येच्या जोडीमध्ये, सहमूळ संख्येच्या जोडीमध्ये, सहमूळ संख्येच्या जोडीमध्ये दोन्ही संख्या ह्या मूळ संख्या असाव्यात. दिसतंय का बघा, हे असाव्यात आहे इकडे, असाव्यात. असे काही गरजेचे नाही. असे गरजेचे नाही. इट इज नॉट निडेड. गरजेचे नाही. इट इज नॉट निडेड. बोथ द नंबर्स आर प्राइम. ओके. मग इथे लिहा इना को प्राइम नंबर. इट इज नॉट निडेड. It is not needed. Both numbers are prime. Numbers are prime. ठीक है. Both numbers are prime. It is not needed. Both numbers are prime. Yes. Okay. चलो. आता अजून एक सेंटेन्स महत्वाचं काय बाळांनो यांच्यामध्ये पहा. हे जे आहे ना, हा पॉइंट महत्वाचा आहे. अजून एक पॉइंट काय आहे पाहता. याच्यामध्ये दोन्ही संख्या तुमच्या मूळ संख्या असाव्या असं काही गरजेचं नाही. आपण बघितलं ना, 8 आणि 15. 8 ही मूळ नाही, 15 ही मूळ नाही, तरी सुद्धा ती काय होती, सहमूळ संख्येची जोडी होती. तरी सुद्धा ती काय होती, सहमूळ संख्येची जोडी होती. कळालं का हे. यस. बर, आता थोडंसं पुढे चला बरं. अजून काय म्हणतो पाहता. इथे लिहा जोडमूळ संख्येत. इथे लिहा जोडमूळ संख्या ही नेहमी सहमूळ संख्या असते. मी याचं उदाहरण घेईल. नेहमी सहमूळ संख्या असते, परंतु सहमूळ संख्या ही नेहमी, जोडमूळ असेलच. जोडमूळ संख्या असेलच.
असे सांगता येत नाही, असे सांगता येत नाही. बोलिए भैया और बहनों, रेहू देशवासियो, सांगता येतं का? नाही. असेलच असे सांगता येत नाही. मग आपण लिहू शकतो ट्विन प्राइम इज ऑलवेज को प्राइम, बट को प्राइम इट इज नॉट नीडेड, कंपल्सरी इज नॉट कंपल्सरी, इट इज ऑलवेज ट्विन प्राइम. ओके, पाहता खाली लिहू शकता अजून एक असं ट्विन प्राइम. बघा, ट्विन प्राइम is always, twin prime is always co-prime, but co-prime is not always twin prime असं म्हणू शकतो. not always twin prime. It is not compulsory, it is always twin prime. Right? Yes. म्हणजे काय? जी जोडमूळ संख्या आहे ती 100% सहमूळ आहे, पण सहमूळ संख्या ही तुमची जोडमूळ असेलच असे सांगता येत नाही. मग ट्विन प्राइम इज ऑलवेज को प्राइम, बट को प्राइम इज नॉट नीडेड म्हणू शकता. नॉट नीडेड ऑलवेज ट्विन प्राइम. ओके, इट इज नॉट नीडेड ऑलवेज ट्विन प्राइम. ओके, असेलच असे काही सांगता येत नाही. यू कांट से इट इज ऑलवेज ट्विन प्राइम. ओके, वी कांट से इट इज ऑलवेज ट्विन प्राइम. झालं कंप्लीट. आता मी याचं एक्झाम्पल घेतो हा बाळांनो. पहा, याचं एक्झाम्पल झालं काय लिहिणं. हा, याचं एक्झाम्पल घेऊ म्हणजे हा पार्ट कंप्लीट होतो. मग जाऊत आपण कंपोजिट नंबरमध्ये. चलो, फायनल, डन. बर, या इकडे. आता पहा याचं एक्झाम्पल. मी काय म्हटलं तुम्हाला, जोडमूळ संख्या ही नेहमी काय असते? को प्राइम असते, है ना. ट्विन प्राइम इज ऑलवेज को प्राइम. पाहता, समजा मी एक जोडमूळ घेतली 5,7. बरोबर आहे. ही जोडमूळ आहे का? आहे. दोनचा फरक आहे, जोडमूळ आहे, ज्याला आपण म्हणतो ट्विन प्राइम. बरोबर आहे. ही सहमूळ आहे का? ज्याला आपण म्हणतो को प्राइम. बघा, सहमूळ पण आहे आणि ती जोडमूळ पण आहे. बरोबर आहे. म्हणजे काय? ती जी जोडमूळ आहे ती 100% सहमूळ आहे. तुम्ही कोणतीही जोडमूळ संख्या घ्या. बघा बरं, मी काय करतो, सगळेच एक्झाम्पल लिहितो. हा, पहा, 3,5 पहिली झाली, 5,7 दुसरी झाली, 11,13 तिसरी झाली, 17,19 चौथी झाली, त्याच्यानंतर 29,31 जोडमूळ संख्या लिहितोय मी, ट्विन प्राइम लिहितोय 31, त्याच्यानंतर 41 43, त्याच्यानंतर 59 61, त्याच्यानंतर 71 आणि 73. बर, झाले का? झाले का? बघा, लिहिले. पाहता, आता ही तुमची सगळे हे ट्विन प्राइम आहे, जोडमूळ संख्या येतात. बर, मला सांगा ही सहमूळ आहे का? नाही आहे. का? कारण दोघांनाही कुणीही एकाच संख्येने भाग जात नाही. यांचा कॉमन फॅक्टर कुणीच नाही, म्हणजे ही सहमूळ आहे. यांचा कुणी आहे का? नाही, म्हणजे ही सहमूळ आहे. यांचा कुणी आहे का? नाही, म्हणजे ही पण सहमूळ आहे, 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 ही पण सहमूळ आहे. म्हणजे जेवढ्या जोडमूळ आहेत ना त्या सगळ्या सहमूळ आहेत. जेवढ्या जोडमूळ आहेत त्या सगळ्या सहमूळ आहेत. जेवढ्या ट्विन प्राइम आहेत त्या सर्व, ऑल दीज आर को प्राइम. ऑल ट्विन प्राइम्स आर ऑलवेज को प्राइम. बरोबर आहे. मग या सेंटेन्सचं म्हणणं हे आहे. पण जी को प्राइम असते ती तुमची ट्विन प्राइम असेलच असं काही सांगता येईल का? नाही. बघा काय, समजा एक अजून एक्झाम्पल, 11,13 11,13. हा, ही जोडमूळ आहे का? आहे ना, जोडमूळ आहे. बर, या जोडमूळलाच म्हणतो आपण ट्विन प्राइम. चला, ही जोडमूळ आहे. बर, ही सहमूळ आहे का? सहमूळ आहे, ज्याला आपण म्हणतो को प्राइम. सहमूळ आहे.
चला झालं. ओके पहा आता मी काय करतो, एक सहमूळ लिहितो. सहमूळ 8,21 बरोबर आहे. ही सहमूळ आहे का? आहे. सहमूळ आहे का? आहे. कोप्राईम आहे. बर, ही जोडमूळ आहे का? नाही. जोडमूळ आहे का? नाही. ट्विन प्राईम. ही ट्विन प्राईम नाही. ठीक आहे बघा, म्हणजे जी सहमूळ आहे ती जोडमूळ असेलच असं नाही. बरं बरं, अजून एक लिहितो. आता ही एक पहा, समजा 71 73 ही सहमूळ आहे का? आहे. कोप्राईम आहे. बर, ही ना जोडमूळ आहे का? बघा, ट्विन प्राईम आहे का? बघा, ट्विन प्राईम आहे का? बघा. चला झालंय. चला कंप्लीट. येस ऑर नो? यस. ओके, आता इथे तुमचं हे कंप्लीट झालं बघा. सहमूळ बघा किती महत्वाचा पार्ट होता. म्हणजे नाव छोटं होतं, आपल्याला बुकमध्ये सुद्धा डिटेल दिलं नाही, पण याच्यामध्ये कन्सेप्ट खूप आहेत. दोघांचा कॉमन फॅक्टर नसावा, त्याला म्हणतो आपण काय की को प्राईम, सहमूळ संख्या, दोघांचा एकही सामायिक अवयव नसावा. दुसरं महत्वाचं काय, जी तुमची समजा को प्राईम असते ती 100% ट्विन प्राईम असेलच असे नाही. म्हणजे काय, तर जी सहमूळ संख्या असते ती जोडमूळ असेलच असे नाही, पण जोडमूळ संख्या मात्र सहमूळ असते. हे कंपल्सरी आहे. जोडमूळ संख्या मात्र सहमूळ असते, हे कंपल्सरी आहे. राईट. यस. त्याच्यानंतर अजून पुढे आपण असं म्हटलं की बा को प्राईम मध्ये, सहमूळ संख्यामध्ये दोन्ही संख्या काय असाव्यात? मूळ असाव्या असं काही गरजेचं नाही, पण जोडमूळ संख्येमध्ये दोन्ही संख्या ह्या तुमच्या मूळ असणं गरजेचं आहे. मूळ असणं गरजेचं आहे. आता याच्यावरती प्रश्न कसा येतो बघा, पाहता. चला क्लिअर झालं का? आपल्याला असं विचारतंय, हा खालील पैकी पाहता, खालील पैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती किंवा जोडमूळ संख्या कोणती? विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्विन प्राईम? काय म्हणतंय त्यानं? विच ऑफ द फॉलोइंग, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्विन प्राईम, असं आपल्याला विचारतंय त्यानं. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्विन प्राईम. ठीक आहे. हा एवढाच भाग घेऊत आपण, मग कंपोजिट उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. कंपोजिट उद्याच्या घेऊ. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो आपण की परिमेय अपरिमेय हा पण पार्ट आपल्या सिलेबसमध्ये आहे. हा फक्त चौथीला नाही, बाकी सगळ्या एक्झाममध्ये आहे. 5वी 6वी 7वी 8वीच्या सगळ्या परीक्षांमध्ये आहे, फक्त चौथीला नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्विन प्राईम. बघा आता पहिलं 8,15, सेकंड 7,21, थर्ड 9, बघा 9,39, 9,39, फोर्थ 71,73. बोलो, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्विन प्राईम? खालील पैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती? बोला. खालील पैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती? झालं का? सांगा. खालील पैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती? झालं का? बघा.
झाले ओके 4 नंबर बरोबर आहे बाळांनो. ही काय आहे माहितीये, ही को प्राईम आहे. ही काय आहे, को प्राईम आहे. आपल्याला को प्राईम नाही विचारली, ही काहीच नाही आहे, को प्राईमही नाही आणि ट्विन प्राईमही नाही. का, कारण दोघांचा कॉमन फॅक्टर कोण आहे, 7 आहे, त्याच्यामुळं ते नाहीच आहे. इथं सुद्धा कॉमन फॅक्टर 3 आहे, पण इथं आहे का, नाही. म्हणजे ही को प्राईम पण आहे आणि ही ट्विन प्राईम पण आहे. आपल्याला ट्विन प्राईम विचारलं म्हणजे काय येईल, ऑप्शन नंबर 4 येईल. ऑप्शन नंबर 4 येईल. यस. ओय सिद्धांत, आपल्याला विचारलं काय, खालीलपैकी जोडमूळ संख्या कोणती, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्विन प्राईम नंबर. मग ट्विन प्राईम म्हटलं की बाळांनो ही ट्विन प्राईम आली ना, ही नाही आहे का, यांचा कॉमन फॅक्टर आहे. मी वाटल्यास काय करतो, परत एकदा तुमचं रिव्हिजन घेतो, एकदा तुम्ही स्टडी करा है ना. काही जणांचं थोडं कन्फ्युजन आहे, बरोबर आहे है ना. तर सिद्धांत बेटा उद्याच्याला परत मी आहे ना 5 मिनिटं याच्यावरती थोडंसं डिस्कस करतो, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. कॉमन फॅक्टर नसावा, कॉमन फॅक्टर नसावा, कॉमन फॅक्टर नसेल तर ती को प्राईम असते. ह्यांचा कॉमन फॅक्टर आहे ना, यालाही 3 भाग जातो, यालाही 3 जातो, यालाही 7 जातो, यालाही 7 जातो, मग ती कसं काय होणार, होणार नाही. ठीक आहे. यस, लक्षात इथपर्यंत. असे आपल्याला प्रॉब्लेम परीक्षेमध्ये विचारतात त्यांनी. ओके चलो डन. यस, आजचा भाग खूप महत्वाचा होता बघा. हा कुठला, ट्विन प्राईम को प्राईम हा वाला जो पार्ट आहे हा फार महत्वाचा होता. त्याच्यामुळं ह्याला थोडंसं अजून रिवाईज करा. यस, अजून रिवाईज करा, चांगलं समजून घ्या आणि उद्याच्याला परत मी 5 मिनिटं याच्यावरती रिवाईज करतो आणि मग जाऊत आपण कंपोजिट नंबर्सकडे. काय जाऊत, कंपोजिट नंबर्सकडे. आलं लक्षात. ओके यस, चला मग थांबू तिथे. ओ यस 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 ओके डन. कळालं ना, पण कळणं गरजेचं आहे बरं. हां, तुम्हाला कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. ओके बेटा ओके चलो डन. तरी पण एकदा सराव करा, प्रॅक्टिस करा आणि मग पुन्हा उद्याच्याला आपण 5 मिनिटं रिव्हिजन घेऊ आणि जाऊत कंपोजिट नंबर. त्याच्यानंतर रॅशनल इरॅशनल नंबर. बाळांनो बुकमध्ये फक्त एक सेंटेन्स दिलंय, पण मी तुम्हाला रॅशनल इरॅशनल नंबर एवढं जबरदस्त पद्धतीनं सांगणार आहे, एवढं भारी सांगणार आहे, कोणाचाच प्रश्न त्याच्यावरचा कधीच चुकला नाही पाहिजे असं सांगणार आहे. ठीक आहे. अख्खं लेक्चर जाईल बघा, त्याला एक लेक्चर जाईल पूर्ण तरी चालतं, पण परफेक्ट होईल त्यानं. ओके चलो डन. यस ओके बाय, हॅव अ नाईस डे बेटा. यस थँक यू. ओके चलो डन.